दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न। बैठकीला सुनेत्र पवारांसह पार्थ पवारांचीही उपस्थिती। राष्ट्रवादीतल्या नाराजी नाट्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। खरातकडून अनेकांचे आधार कार्ड पॅन कार्ड वापरून कारनामे। रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानं ही खातं। मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेत पुन्हा राडा। एसआयआरच्या मुद्द्यावरून इस्लाम पार्टी आणि एमआयएम नगरसेवक भिडले। गोंधळामुळे महासभेचं कामकाज ठप्प। बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची निर्दोष मुक्तता। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाली होती अटक। पुण्यात झाड कोसळल्यानं महिलेचा मृत्यू। शहरातील अनेक रस्ते अवकाळी पावसामुळे जलमय। कात्रजमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी। पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर। उन्हाळी पिकं, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका। हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर ब्रिटननं आयोजित केली 60 देशांची बैठक। बैठकीत सहभागी भारतानंही जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची मांडली आग्रही भूमिका। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील करज प्रांताला जोडणारा सर्वात उंच पूल उद्ध्वस्त। करार केला नाही तर यापेक्षाही वाईट परिणाम भोगण्यास तयार राहण्याची ट्रम्प यांची इराणला धमकी। वर्धा जिल्ह्यात विविध भागात वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी। एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। वर्धा जिल्ह्यात विविध भागात वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि जोरदार वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या गहू पिकाचं नुकसान झालंय। उभं पीक आडवं झालंय। सुसूंद इथे 3 विद्युत खांब कोसळले तर 2 ते 3 घरांवरील टीनपत्रे उडाल्यानं देखील हानी झालेली आहे। बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी आणि फळ पिकं उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली। त्यामुळे या अवकाळी आलेल्या पावसाचा फटका जो आहे तो पिकांना बसलाय। काही शेतकऱ्यांच्या घरावरचे टीन पत्रे जे ते उडून गेलेले आहेत त्याचं देखील मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। त्याची दृश्य आपण बघतोय। खरं तर हा हंगाम जो होता तो हातातोंडाशी आलेलं पीक हाती येणार होतं। अर्थात त्या पिकातनं जो परतावा आहे तो शेतकऱ्यांच्या हाती पडणार होता। पण आता उभं पीक आडवं झाल्यामुळे नेमकं करावं काय? म्हणजे उघड्या डोळ्यानं हे आडवं झालेलं पीक बघण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे। तर जळगावमध्ये जाऊया। जळगाव जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलला झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील नुकसानीचा एकूण 4042 शेतकऱ्यांना फटका बसलाय। वादळी पावसाचा सर्वाधिक तडाखा एरंडोल तालुक्याला बसला असून तिथे सर्वाधिक गावं आणि शेतकरी बाधित झालेत। तर जळगावच्या चिंचोलीला मुसळधार पावसानं झोडपलंय। मुसळधार पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। केळीची बाग जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून एकरी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती केळी उत्पादक शेतकरी करताना दिसतात। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की केळी उत्पादक शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जे केळीची जी वृक्ष होती ती काही ठिकाणी उन्मळून पडलेली आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळतंय। घड याला लगडलेले होते आणि हे घड देखील आता जमिनीवरती पडल्याचं आपण पाहतोय। काल रात्री पाऊस पडल्यामुळे कापणीला आलेला आमचा जो माल आहे तो आज पूर्ण पडून गेलेला आहे आणि या ठिकाणी ठिबक केलेली आहे। टिश्यूचं बेनं लावलेलं आहे आणि साधारणतः 2 लाखाच्या वरती आज या ठिकाणी आमचं नुकसान झालेलं आहे। कारण या ठिकाणी 700 ते 800 झाड पूर्ण केळी बागात पडलेलं आहे आणि एकूण केळी बाग 5000 लावलेला होता आम्ही आणि साधारण त्याच्यावर आम्ही पर झाड 60 ते 70 रुपये खर्च त्याला जैविक आणि रासायनिक खत मिळून असा खर्च आलेला आहे। पुढे बातमी आहे धाराशिवमधनं। धाराशिव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। एक तर आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि ते कारण देत व्यापारी केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी घेऊन जाण्यास नकार देत आहेत। तर दुसरीकडे अवकाळी गारपिटीच्या संकटात काढणीला आलेली केळी ही वादळी वाऱ्यानं जमीनदोस्त होत आहेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी जो आहे तो दुहेरी संकटात सापडला आहे। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा जे पाऊस येतोय त्या वादळी वाऱ्याच्या पावसानं केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। दुसरी अडचण अशी आहे केळी काढणीला आलेली असताना सुद्धा व्यापारी जे आहेत ते केळी
घेऊन जात नाहीत. त्यामुळं शेतकऱ्याचं एक तर आर्थिक नुकसान आहे, व्यापारी निर्यात बंदी असल्याचं कारण देत आहेत आणि दुसरीकडं वरून निसर्गाचा कहर सुरूच आहे. मी जे आता बहुला शिवारातील एका शेतकऱ्याच्या शिवारात आहे, त्या कोठावळे याचं सगळं हे शेत आहे, केळीची बाग आहे. मात्र पहिलीच वेळ होती, पहिल्याच वेळेस ही केळीची बाग लावली होती. मात्र हे सगळं चित्र जर बघितलं आपल्याला तर कशा पद्धतीने केळीची बाग पूर्णतः उद्ध्वस्त होते. आता ही केळी काढायला आलेली आहे, त्यामुळं केळीच्या बागेचे कसं केळी काढायला आल्यावर झाड जे आहे ते कुमकुवतं आणि झाड खाली पडतं. त्यामुळं केळीचं जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. धाराशिव जिल्ह्यात केळीची जी बाग आहे ते त्या कृषीनं अनुदान देऊन लावल्या होत्या. त्यामुळं विशेष प्रयत्न कृषी विभागाने केले होते. आपल्यासोबत केळी उत्पादक शेतकरी, काय नेमकी अडचण आहे, कशानं झालं हे सगळं बागेचं? हे आता हवा सुटली होती जोराची हां आणि पाऊस पण आलेला होता. त्याच्यामध्ये हे हां 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 बागच सगळी हवेनं हां ही झाली. ही परिस्थिती शेतकऱ्याची आहे, केळी उत्पादक शेतकऱ्याची प्रामुख्यानं. निसर्गानं मारलं आणि राजानं झोडपलं तर फिर्याद कुणाची मागायची अशी अवस्था असते. मात्र खरीच अशी अवस्था आता ह्या शेतकऱ्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळं सरकारनं याच्याकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. लातूरच्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावरती भाजीपाल्याची आवक झाल्यानं दर कोसळलेत. पत्ता गोबीचा केवळ 2 ते 5 रुपये किलो दर मिळत असल्यानं शेतकरी हताश झाला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं संतप्त शेतकऱ्याने बाजार समितीच्या गेटवर पत्ता गोबी फेकून निषेध नोंदवला. ₹2 किलो 3 दिवस झाला माल पडलाय मार्केटमध्ये. ₹2 किलो कोणी नाही ना गेला ह्याला. कसं जगवायचे लेकरं बाळा, कसं करायचे शेतकऱ्यानं? काय परिस्थिती? काल 2 टन माल आणलेला आहे, 2 टन माल कालपासून पडलेला आहे. कोणी 5 रुपये सुद्धा घ्यायला तयार नाही. लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसला असून फेब्रुवारीपासून तिसऱ्यांदा पाऊस, वादळी वारं आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालंय. रेणापूर तालुक्यातील गरसुळी शिवारात वीज पडल्यानं एका शेतकऱ्याच्या 400 बॉयलर कोंबड्या दगावल्यात आणि या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गारपिटी झाली, पाऊस पडायला, वारं सुटलं, धड 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 घाबरून मेले कोंबडे. काय करा, मध्ये लई गारा पडल्या, लई नुकसान झाली. धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा इथे आई येडेश्वरीच्या यात्रेमध्ये आखाती देशातील युद्धाचा परिणाम दिसू लागलाय. गॅस टंचाईमुळे प्रशासनाकडून कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेत. परिणामी अनेकांना चक्क चूल पेटवून स्वयंपाक करत हॉटेल चालवावं लागतंय. सरपणाचे दर दुप्पट झाले असून उपलब्धता ही कमी आहे आणि या परिस्थितीत महिला कामगारांना देखील अडचणीचा सामना करावा लागतोय. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. सध्या चैत्राचा महिना सुरू असल्यानं गावगाड्यात यात्रेची लगबग आहे. मात्र या यात्रेच्या लगबगीत गॅस टंचाईचा जो फटका आहे तो यात्रेच्या कालावधीत बसतोय. आपल्याला आधीच माहिती आहे की कमर्शियल गॅस जे आहे ते प्रशासनानं बंद केलेले आहेत आणि कमर्शियल गॅस बंद असल्यामुळे यात्रेमध्ये सुद्धा आपल्याला चक्क चुलीवरचं जे आहे ते स्वयंपाक करून सध्या पाहायला मिळत आहे की लाकडं जाळून चुलीवर सगळा स्वयंपाक करण्याचे सध्या यात्रेमध्ये सुरू आहे. येरमाळ्याची येडेश्वरीची देवीची यात्रा आणि तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमा यात्रा ही दोन्ही यात्रा सुरू आहेत. या यात्रेला धाराशिव जिल्ह्यात मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आणि या यात्रेसाठी छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते आपला व्यवसाय करत असतात. मात्र यावर्षी गॅसवर निर्बंध आल्याने त्यांना या चुलीवरती स्वयंपाक करून करावं लागतंय. कसं चुलीचं गणित मेळ बसलं सगळ्या वर्षात? हे वर्षाचा जरा थोडा चुकीचाच आम्हाला दिसायला की आम्हाला गॅस नसला सपोर्ट भेटत होतं, पण आम्हाला आता हे लाकडावर लय उकडावी लागलं. आता हे लाकडं पडत नाही, दणदण जाळतात. किती रुपये किलो मिळतात? हे आता लाकड 10 रुपये किलो आणलं आम्ही कळम. इथं 20 रुपये किलो सरपण आहे इथं येरमाळ्यामध्ये. मग आर्थिक गणित बसते कसं? नाही बसत. आता काय करा बरं, आता करावं तर लागेल ना, धंदा आमचं. पर्याय तर काय नाही आमचं. चुलीवरचं जेवण मिळालं आता? चुलीवरलं सगळं स्वयंपाक भेटायला, गरम स्वयंपाक. हा, चुलीवरचं जेवण मिळायला लागलं. या मावशी आहेत, स्वयंपाक करतायत, भाकरी बनवत आहेत. आपण त्यांना विचारूया, मावशी काय त्रास होतो भाकरी बनवताना? दूर लागत आहे, गरमी होती जास्त चुलीमुळं. गॅसवर असल्या काय वाटत नाही, पण असं चुलीमुळं गरमी होती. हो, नुसतं पाणी पाणी होते, जेवण जात नाही, काही नाही या चुलीमुळं. उन्हाचं कसं होतं या चुली? दिवसभर संध्याकाळी 10 वाजता सकाळच्या 6 पासून. विशेषतः महिलांना ह्याचा खास करून त्रास होता, तो विशेष त्रास होत असतो. आपल्याला धाराशिव जिल्ह्यात माहिती आहे की या अगोदर
शहरात गॅस टंचाईमुळे अनेक सामना करावा लागला. मात्र कमर्शियल गॅस, व्यापाराचा गॅस जो आहे तो बंद केला होता आणि याचाच फटका कुठेतरी आता गावगाड्यावरून जा यात्रेपर्यंत येऊन बसला आहे की इराक अमेरिका युद्धाचा जो परिणाम आहे तो गावखेड्यातल्या यात्रापर्यंत येऊन बसला. त्यामुळं यांना आता कुठंतरी गॅस मिळत नसल्यामुळे चुलीवरचं जेवण जे आहे ते छोट्या व्यापाऱ्यांना आपले गुजराण करावं लागत आहे. सागर जाधवसह बालाजी निर्भळ, न्यूज 18 मराठी, येरमाळा, धाराशिव.